पुन्हा एकदा आपले स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत इंडायसेसमधील पुढचा घटक मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेसिस. फॉर एक्झाम्पल 2⁴ into 2⁵. Now write these two in index form number into multiplication form. 2⁴ will be written as 2 into 2 into 2 4 times. Okay, into 2⁵, to write 2 3 times and multiply it. Now calculate the number of 2's. 1 2 3 4 5 6 7. Therefore simple form will become 2⁻7. In multiplication of indices with same base, we add their index while simplifying them. For example, suppose A is any rational number, m and n are positive integers, then a⁻m into a⁻n will be a⁻m plus n. या ठिकाणी a ची पॉवर m आहे, a ची पॉवर n आहे, दोघांची बेस सेम आहे आणि त्यांचा आपण गुणाकार करतोय. अशा वेळेला याला सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना काय करायचं असतं तर त्याच्या इंडेक्सची बेरीज करायची असते. तर या रूलनुसार आपण काही उदाहरणं सोडून पाहूया. ठीक आहे, पहिलं उदाहरण घेऊया आपण. 7⁴ into 7⁻². तर याचं सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. तर सिम्प्लिफाय करत असताना आपल्याला या ठिकाणी गुणाकार चाललेला आहे, बेस सेम आहे. तर अशा वेळेला काय करायचं आपल्याला इंडेक्सची बेरीज करायची. म्हणजे 7⁴ + 2 इज इक्वल टू 7⁻6. हे झालं पहिलं उदाहरण. याला सिम्प्लिफिकेशन म्हणतात. आपण सिम्पल फॉर्ममध्ये त्याला लिहितोय. नंतर दुसरं उदाहरण आहे -11⁵ into -11⁵². To simplify this, their base is common, therefore write -11 here and add these two indices to each other, 5 plus 2, and write them. By adding them, write the answer. This is the simple form, -11⁻7. Now next example we will see. Third example, 6/7⁵ into 6/7⁵. Here also base is same. Now raised to the power, add these two indices. Here 5. Okay, 3 plus 5 we get 6/7⁸. Suppose next example, fourth example, a⁻16 into a⁻7. Answer will be their simple form will be a⁻16 plus 7 is equal to a⁻23. Take some other example also. -3⁵2 raised to the power 5 into -3/2 raised to the power 3. Here to simplify this multiplication, see the base is same, therefore write base here first. -3/2 raised to the power. आता याची पॉवर किती येईल, या दोघांच्या पॉवरची बेरीज करा. 5 + 3 इंडेक्समधल्या नंबरची बेरीज करायची आणि त्या बेरीज करून मग काय आपला आन्सर काय या ठिकाणी -3/2 raised to the power 8. हा झाला सिंपल फॉर्म या गुणाकाराचा. ठीक आहे, डिव्हिजन ऑफ इंडायसेस with same base. For example, 6⁴ divided by 6⁴2. आता याला सॉल्व करत असताना आधी आपण याला सोडून पाहूया की याचं सिंपल फॉर्म काय मिळू शकेल आपल्याला. हा भागाकार दिला आहे, मग आपण याला काय करू, न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहून घेऊ. म्हणजे 6⁴/6⁴2. मग याला मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. 6 किती वेळा घ्यायचा, 4 वेळा, कारण त्याची इंडेक्स 4 आहे. इंटू 6 into 6 डिवाइड बाय इथे 6⁻2 आहे, त्याचा स्क्वेअर म्हणून दोन वेळा 6 घ्यायचे.
आता हे 6 गेलेत, हे 6 गेले, हे 6 गेले, हे 6 गेले, उरलेत काय 6 × 6/1 म्हणजेच काय 6⁻². 1ने भागितलं तरी भागाकार तोच येणार आहे. मग या ठिकाणी पहा ही इंडेक्स 4 आहे, याची इंडेक्स 2 आहे आणि या दोघांचा फरक आपल्याला या ठिकाणी सिम्प्लिफिकेशनमध्ये मिळाला आहे. म्हणजेच आपण थोडक्यात जर आपण दुसरं उदाहरण पाहिलं त्यामध्ये आपण असं लिहू शकतो की -5⁻³ डिवायडेड बाय -5⁻². विल बी इक्वल टू -5 या दोघी इंडेक्सचा दोघी इंडेक्सचा फरक काढायचा, त्यांची वजाबाकी करायची. 3 - 2 इज इक्वल टू -5⁻1 म्हणजेच -5. अशा पद्धतीने आपण त्याला सिम्पल फॉर्ममध्ये लिहू शकतो. ठीक आहे. पहा भागाकार करत असताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, इफ ए इज नॉन झिरो नंबर m and n आर पॉझिटिव्ह इंटिजर देन a⁻m डिवायडेड बाय a⁻n. हा भागाकार याला सिम्प्लिफाय करत असताना याचं उत्तर काय येणार आहे, a⁻ या दोघांच्या इंडेक्सची वजाबाकी m - n. आता m - n हे यामध्ये कोणती संख्या मोठी आहे कोणती संख्या लहान आहे यानुसार आपल्याला 3 प्रकारची उत्तरे मिळू शकतात. पहिलं उत्तर आपल्याला मिळेल जर m मोठा असेल तर m - n आपल्याला काय मिळेल, पॉझिटिव्ह इंटिजर मिळेल. आणि जर m लहान असेल ओके आणि n मोठा असेल तर या केसमध्ये आपल्याला उत्तर काय मिळेल, निगेटिव्ह इंटिजर मिळेल. आणि जर दोघींची व्हॅल्यू जर सारखी असेल तर आपल्याला उत्तर काय मिळेल, m - n. म्हणजे आपल्याला 3 प्रकारची उत्तरे मिळू शकतील सिम्प्लिफाय केल्यानंतर. म्हणजे a⁻ पॉझिटिव्ह इंटिजर येईल, ठीक आहे, a⁻ निगेटिव्ह इंटिजर येईल आणि a⁻0 येईल. मग या 3 केसमध्ये याचा अर्थ काय होतो ते आपण थोडक्यात समजून घेऊया. ठीक आहे. पहिली केस आपण पाहूया, a⁻m डिवाइड बाय a⁻n. यामध्ये m मोठा आहे n लहान आहे, तर अशा वेळेला a⁻m - n याची जर आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर व्हॅल्यू काढली तर ती आपल्याला काय मिळणार आहे की या दोघांची वजाबाकी पॉझिटिव्ह इंटिजर येईल. म्हणजे a⁻ पॉझिटिव्ह इंटिजर नंबर त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. एक उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल 2⁻5 डिवायडेड बाय टूच घ्यावं लागेल आपल्याला, बेस सेम पाहिजे आपल्याला. 2⁻, या ठिकाणी मी घेतो 2. ठीक आहे. आता या उदाहरणामध्ये पहा एमची व्हॅल्यू ही 5 आहे, एनची व्हॅल्यू काय इथे 2 आहे. म्हणजे आपले एम मोठे आहे आणि एन लहान आहेत. मग ॲन्सर काय येईल आपलं, 2⁻m - n म्हणजे 5 - 2 म्हणजे 5 - 2. म्हणजे ॲन्सर काय आलं, 2⁻3. या ठिकाणी 5 मोठी संख्या होती, त्यातनं लहान संख्या गेली, उत्तर काय आलं आपलं सिम्प्लिफाय केल्यानंतर 2⁻3. या ठिकाणी आपल्याला काहीच बदल करायचा नाही, या ठिकाणी उत्तर ॲज इट इज आपल्याला ठेवायचं आहे. पण सेकंड केसमध्ये ज्यावेळेला आपण दुसऱ्या केसचा विचार करतो की ज्यामध्ये a⁻m डिवाइड बाय a⁻n आणि m काय असतो, लहान असतो n पेक्षा, तेव्हा आपल्याला काय मिळतं की a⁻m - n इज इक्वल टू a⁻ निगेटिव्ह इंटिजर. आता हा जो काही निगेटिव्ह इंटिजर आहे हा भाग आपण थोडक्यात समजून घेऊया. आता या उदाहरणामध्ये जे डिवायझर आणि डिव्हिडंड होता त्यांची मी जागा अदलाबदल करतो. उदाहरण पहा काय घेतो मी, 2⁻2 डिवायडेड बाय 2⁻5. मग ॲन्सर काय याचं, 2⁻2 - 5 म्हणजेच काय 2⁻3. आता हे झालं आपलं ॲन्सर. पण आपल्याला निगेटिव्ह इंडेक्स घ्यायचे नाही आहे. मग आता तिला पॉझिटिव्ह इंडेक्स स्वरूपात कसं लिहिता येईल, तर यालाच आपण वेगळी मांडणी करून लिहूया. तर पहा आता ही -3 असलेली इंडेक्स आपल्याला नको आहे, ती पॉझिटिव्ह इंडेक्स आपल्याला पाहिजे. आपण आधीच म्हटलं आहे की m आणि n काय पॉझिटिव्ह इंटिजर आहे. तर मग आपण हा भागाकार वेगळ्या प्रकारे करूया. 2⁻2 डिवाइड बाय 2⁻5 ह्या भागाकाराला आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहिलं आहे. नंतर या संख्या काय केल्या आपण मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहिल्या, 2 × 2 × 2 आणि भागीला 2 × 2 × 2 5 वेळा 2 घेऊन गुणाकार केला. तर हे 2 वेळा आलेले 2 आणि हे 2 वेळा आलेले 2 निघून गेले. मग या ठिकाणी काय उरलं की 1/2 × 2 × 2 3 वेळा 2 आलेत. मग याची इंडेक्स काय येणार आहे या ठिकाणी 2⁻3. आता हे जे उत्तर आहे हेही याच गणिताचं आहे आणि हे आलेलं उत्तरसुद्धा याच गणिताचं आहे. म्हणजे दोघांचं जर सिम्पल फॉर्म सेम असेल तर हे दोन्ही फॉर्म कसे असतील, सेम असतील. म्हणजेच आपण असं लिहू शकतो की 2⁻3 इज इक्वल टू 1/2⁻3 पॉझिटिव्ह इंटिजर. अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह फॉर्ममध्ये जर ॲन्सर आलं असेल तर त्याला आपण कन्वर्ट करू शकतो. म्हणजेच आपलं हे ॲन्सर काय होईल, a⁻1/a⁻ पॉझिटिव्ह इंटिजर. या स्वरूपामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह इंडेक्स असलेली संख्या मिळेल. ठीक आहे. आता तिसरा प्रकार आपण पाहूया की ज्यावेळेला दोन्ही व्हॅल्यू सेम असतात. दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तर काय होईल, समजा a⁻m आहे
डिवाइड बाय ए रेस टू दी पॉवर एन आहे. ओके, तिसरी कंडिशन आपण पाहतोय. या ठिकाणी यम आणि एन काय सारखे आहे. देअरफॉर सिंपल फॉर्म काय होईल मग याचा, ए रेस टू दी पॉवर एम मायनस एन इज इक्वल टू ए रेस टू दी पॉवर. यम आणि एन सेम आहे. यममधून यम गेला समजा किंवा एनमधून एन गेला तर आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे याचा इंडेक्स काय आली, 0 आली. पण इंडेक्स ज्या वेळेला 0 असते त्यावेळेला व्हॅल्यू काय समजायची, मग ते समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. 2 रेस टू दी पॉवर 3 डिवाइड बाय 2 रेस टू दी पॉवर 3. मग याला सिंपल फॉर्ममध्ये आपण लिहून घेऊया, न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये. 2 रेस टू दी पॉवर 3 डिवाइड बाय 2 रेस टू दी पॉवर 3. म्हणजे वरती काय होईल, हे 2 रेस टू पॉवर 3 निघून जातील, 2 रेस टू पॉवर 3 निघून जातील. म्हणजे या ठिकाणी 1 उरला, या ठिकाणी 1 उरला, 1/1 उत्तर काय आलं, 1. म्हणजेच काय झालं, ए रेस टू दी पॉवर 0 म्हणजेच काय, कुठल्याही संख्येचा जर इंडेक्स 0 आला तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 1 येणार आहे. पहा या ठिकाणी 2 रेस टू दी पॉवर 3 मायनस 3 इज इक्वल टू 2 रेस टू दी पॉवर 0 म्हणजेच काय, 1. कारण या या भागाकाराचं पण उत्तर 1 येत आहे आणि अशा पद्धतीने आपण जर सोडलं तर त्याचे उत्तर येत आहे. म्हणजेच ही दोन्ही उत्तरं कुठेतरी सेम असायला पाहिजे. म्हणजे निगेटिव्ह 2 रेस टू पॉवर 0 याची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार आहे. तर या 3 प्रकारच्या उदाहरणांना आपण त्यांची उदाहरणं घेऊन समजून घेऊया. पहा, ए रेस टू दी पॉवर 6 डिवाइड बाय ए रेस टू दी पॉवर 4. ॲन्सर काय येईल, ए रेस टू दी पॉवर सिम्पल फॉर्म आपण करतो त्याचा सिम्पल फॉर्म काय होईल, 6 मायनस 4. ठीक आहे, दोन्ही इंडेक्समधला फरक ए रेस टू दी पॉवर 2. हे झालं पहिल्याचं सिम्पल फॉर्म. नंतर दुसरं उदाहरण घेऊया आपण, एम रेस टू दी पॉवर 5 डिवाइड बाय एम रेस टू दी पॉवर 8. मग एम रेस टू दी पॉवर 5 मायनस 8, ॲन्सर काय येईल, एम रेस टू दी पॉवर -3. आणि निगेटिव्ह जर संख्या आली तर त्याला पॉझिटिव्ह इंडेक्स घेऊन कसं लिहितात, याचा रेसिप्रोकल घ्यायचा 1/m आणि त्याची इंडेक्स द्यायची +3. ठीक आहे. दुसरं उदाहरण पाहूया आपण, जर इंडेक्स सारखी आली तर काय करणार. तिसऱ्या प्रकारचं उदाहरण, पी रेस टू दी पॉवर 13 डिवाइड बाय पी रेस टू दी पॉवर 13. मग ॲन्सर काय येईल, पी रेस टू दी पॉवर 13 मायनस 13 इज इक्वल टू पी रेस टू दी पॉवर 0. मग पी रेस टू दी पॉवर 0 म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली, 1. ओके मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आता की ए रेस टू दी पॉवर -m म्हणजेच काय, 1/ए रेस टू दी पॉवर +m. देअरफॉर ए रेस टू दी पॉवर -1 असेल तर याची जी इक्वलंट संख्या असणार ती काय असणार आहे, 1/ए रेस टू दी पॉवर 1. 1 असेल इंडेक्स आपण लिहत नाही. ठीक आहे. तर आता आपल्याला माहिती आहे की दोन संख्यांचा गुणाकार ज्यावेळेला आपण करतो, ए इंटू 1/ए, जर तो गुणाकार एक येत असेल तर या दोन संख्यांना आपण काय म्हणतो, एकमेकांच्या रेसिप्रोकल म्हणतो. ठीक आहे. आता 1/ए म्हणजेच काय झालं माझं, ए रेस टू पॉवर -1 झालं. मग या ठिकाणी मी या संख्येची व्हॅल्यू जी आहे, ही जी व्हॅल्यू आहे ती मी या सूत्रामध्ये टाकतो. म्हणजेच काय होईल, ए इंटू ए रेस टू पॉवर -1 इज इक्वल टू 1. म्हणजे या दोन्ही संख्या काय झाल्या, एकमेकांच्या रेसिप्रोकल झाल्या. यांना आपण काय म्हणू, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणू. फॉर एक्झाम्पल, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ 5/3. तर याचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय होईल, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ दिस इज 3/5. जर याची इंडेक्स जर निगेटिव्ह असेल 1 तर याची इंडेक्स काय असणार आहे, +1 असणार आहे. जर याची इंडेक्स -2 असेल तर याची इंडेक्स काय असणार आहे, +2 असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी पहा, जो अंश होता तो या ठिकाणी छेद झाला आहे, जो छेद होता तो अंश झाला आहे आणि इंडेक्स काय झाली, पॉझिटिव्ह झालेली आहे. ठीक आहे. पहा, लक्षात घ्या, एक उदाहरण पाहूया आपण. त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे 4/7 रेस टू दी पॉवर -3. आता याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर काय होईल याची व्हॅल्यू, याचा पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये कन्व्हर्शन केल्यानंतर काय होईल, याची इंडेक्स आपण पॉझिटिव्ह करून घेऊया. 4/7 रेस टू दी पॉवर पॉझिटिव्ह. 4/7 घेऊ आणि त्याचा गुणाकार करू, 4/7 इंटू 4/7. आता यांचा जर आपण गुणाकार केला, ठीक आहे, तर काय होणार आहे आपला, 1/4 चौक 16, 16 चौक 64 होतील. 7 7 49, 49 7 343 होतील. आणि हा ज्यावेळेस आपण भागाकार करतो, 1 डिवायडेड बाय 64/343 म्हणजेच काय होतं आहे की 1 इंटू 343 डिवाइड बाय 64. याचा रेसिप्रोकल करतो आपण गुणाकार करताना. पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागणे म्हणजेच काय, पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या रेसिप्रोकलने गुणणे. मग आता गुणाकार काय आला आपला, 343/64. म्हणजे या सगळ्या भागाकाराचा आन्सर काय आला आपला, 343 डिवाइड बाय 64 म्हणजेच काय, 7 रेस टू पॉवर 3/4 रेस टू पॉवर 3. म्हणजे इन शॉर्ट काय झालं, याचा आन्सर काय आला आपला, 7/4
4 रेज टू दी पॉवर 3. ठीक आहे. उदाहरण आपण घेऊया. काही उदाहरणं आपण घेऊया. -7 रेज टू दी पॉवर 12 डिवाइड बाय -7 रेज टू दी पॉवर 12. आता या दोघांचे बेस सेम आहे, तर इंडेक्सची काय करायची, वजाबाकी करायची. -7 रेज टू दी पॉवर 12 मायनस 12, 12मधनं 12 गेले तर काय उरले, -7 रेज टू दी पॉवर 0. आणि जर पॉवर 0 असेल तर व्हॅल्यू काय ते 1. पण हे झाली याची व्हॅल्यू. आणखी एक उदाहरण पाहूया आपण ज्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. 7 रेज टू दी पॉवर 5 डिवाइड बाय 7 रेज टू दी पॉवर 3. 7 रेज टू दी पॉवर, पुढच्या स्टेपला या इंडेक्सची वजाबाकी करा. 5 मायनस 3 म्हणजेच काय येईल, 7 रेज टू दी पॉवर 2. 7 रेज टू दी पॉवर म्हणजेच काय, 7 × 7. 7 × 7 म्हणजेच काय झाले, 49. पुढचं उदाहरण पहा. 4/5 रेज टू दी पॉवर 3 डिवाइड बाय 4/5 रेज टू दी पॉवर 2. मग बेस सेम आहे, इंडेक्सची वजाबाकी करायची, भागाकार असल्यामुळे 3 - 2 = 4/5. हे झालं आपलं ॲन्सर. पुढचं उदाहरण पाहूया आपण. 4 रेज टू दी पॉवर 7 डिवाइड बाय 4 रेज टू दी पॉवर 5. बेस सेम आहे म्हणून इंडेक्स नंबरची काय करायची, वजाबाकी करायची. 4 रेज टू दी पॉवर 7 मायनस 5 = 4 रेज टू दी पॉवर 2 = 4 × 4 म्हणजेच 16. ही झाली याची व्हॅल्यू. ठीक आहे. अशा प्रकारची काही उदाहरणं आपण सरावासाठी सोडवा. ठीक आहे. आता आपण जे काही नियम पाहिले ते आपण थोडक्यात लिहून घेऊया. या ठिकाणी आपण पाहिलं आहे, भागाकार करत असताना a रेज टू पॉवर m डिवाइड बाय a रेज टू पॉवर n. ए काय आहे, नॉन झिरो. ए आहे नॉन झिरो रॅशनल नंबर. m and n आर पॉझिटिव्ह इंटिजर. तर या भागाकारचा सिंपल फॉर्म काय काय मिळतो आपल्याला, m जर मोठा असेल n पेक्षा तर आपल्याला भागाकाराचा काय फॉर्म मिळेल, यांचा सिंपल फॉर्म a रेज टू दी पॉवर m मायनस n. आणि जर m लहान असेल n पेक्षा तर आपल्याला काय मिळणार, 1/a रेज टू दी पॉवर n मायनस m. आणि m आणि n ची व्हॅल्यू जर सेम असेल तर आपल्याला काय मिळतं आन्सर, a रेज टू दी पॉवर 0. 0ची पॉवर असेल तर व्हॅल्यू येते 1. ठीक आहे. हे 3 वेगवेगळे नियम आपण भागाकारामध्ये पाहिलेले आहेत. द इंडेक्स ऑफ द प्रोडक्ट or quotient of two numbers. आता आपण दोन संख्यांचं प्रोडक्ट घेऊया. म्हणजे 2 × 3 या दोन संख्यांचं मी प्रोडक्ट घेतलं आणि त्याची मी इंडेक्स 4 घेतली. तर याचा अर्थ काय होतो की 2 × 3 हा गुणाकार किती वेळा घ्यायचा, 4 वेळा. 2 × 3 2 × 3 2 × 3 2 × 3 किती वेळा घेतला आपण, 4 वेळा, कारण इंडेक्स 4 आहे. गुणिला गुणिला गुणिला. मग आता हे सगळे 2 आपण वेगळे एका बाजूला काढले आणि 3 एका बाजूला काढले तर काय होईल, 2 × 2 × 2 × 2. हे 2 हे 2 हे 2 हे 2 4 वेळा 2 आपण एका कंसात घेतले आणि गुणिला दुसऱ्या कंसामध्ये आपण उरलेले 3 घेतले. 1 वेळा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा. मग आता परत याला इंडेक्स फॉर्ममध्ये घेऊन चला. 2 रेज टू दी पॉवर 4 × 3 रेज टू दी पॉवर 4. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की जी काही इंडेक्स होती ती आपण सेपरेट प्रत्येकाला देऊन टाकली. म्हणजे सिम्पल फॉर्ममध्ये काय झालं आहे की 2ची इंडेक्स 4 झाली आणि 3ची पण इंडेक्स काय झाली, 4 झाली आणि त्या दोघांचा गुणाकार झाला. सिमिलरली जर भागाकार असेल चिन्ह या ठिकाणी तर याच पद्धतीने आपल्याला ती इंडेक्स सेपरेट करता येईल. पहा, जर ए आणि बी काय झालं, माझ्या रॅशनल नंबर आहेत, त्यांचा गुणाकार चालेल आणि त्यांची इंडेक्स जर m असेल तर काय होईल, a रेज टू दी पॉवर m × b रेज टू दी पॉवर m. हा झाला त्याचा सिम्पल फॉर्म या अशा कंडिशनमध्ये. आणि जर भागाकार असेल तर सेम त्याच पद्धतीने इंडेक्स वाटून द्यायची दोघांना. म्हणजे a डिवाइड बाय b, दोघेही नॉन झिरो रॅशनल नंबर आहेत. रेज टू दी पॉवर m असेल तर काय होईल, a रेज टू दी पॉवर m डिवाइड बाय b रेज टू दी पॉवर m. आता याच्यावर आधारलेले आपण काही उदाहरणं पाहूया. 15/13 रेज टू दी पॉवर 3 रेज टू दी पॉवर 4 असेल तर याचा सिम्पल फॉर्म काय होणार आहे, 15/13 रेज टू दी पॉवर 3 × 4. 3 आणि 4चा गुणाकार करा. 15/13 रेज टू दी पॉवर 12. ओके, हा झाला त्याचा सिम्पल फॉर्म. दुसरं उदाहरण पाहूया आपण. 3 रेज टू दी पॉवर 4 रेज टू दी पॉवर -2. आता या ठिकाणी पहा, -2 आहेत म्हणजे 3 रेज टू दी पॉवर 4 × -2 म्हणजे आन्सर काय येईल, 3 रेज टू दी पॉवर -8 येतील.
आणि याला जर आपण पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट केलं तर काय येईल 1/3⁸8. 15/12⁴ याला सिम्प्लिफाय जर आपण केलं तर काय येईल 15/12⁴ इंडेक्स ऑफ इंडेक्स आहे तर या दोघांचा काय करायचा गुणाकार करायचा 3 × 4 काय येईल आन्सर 15/12⁴. दुसरं उदाहरण पाहूया आपण 3⁴ इंडेक्सचा गुणाकार करा 3⁴ × -2 आन्सर काय येईल 3⁻⁸ याला जर आपण पॉझिटिव्ह इंडेक्समध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल 3⁻8 1/3⁻8. पुढचं उदाहरण घेऊया आपण 2/5⁻2⁻3 म्हणजेच काय येईल 2/5⁻2 × -3 दोन निगेटिव्ह इंडेक्सचा गुणाकार करतो आपण दोन निगेटिव्ह संख्या आहे तर त्याचा आन्सर काय येईल पॉझिटिव्ह येईल 2/5 6 पॉझिटिव्ह 6 हे होईल आन्सर. पुढचं उदाहरण घेऊया आपण 6⁵4 मग याला सिम्पल फॉर्ममध्ये काय येईल 6⁵5 × 4 इंडेक्स ऑफ इंडेक्स त्या इंडेक्सचा गुणाकार करायचा 6⁵5 × 4 20. ठीक आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला इंडेक्स ही निगेटिव्ह दिलेली असते आणि त्याला पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं असतं. फॉर एक्झाम्पल 2/7⁻2. आता याला पॉझिटिव्ह इंडेक्स करून लिहा असं म्हटलं तर काय येईल याचा आन्सर तर 1/2/7⁻2 निगेटिव्ह 2चं काय होईल या ठिकाणी पॉझिटिव्ह होईल म्हणजेच काय होईल 7/2⁻2 हे 7 वरती गेलेत हे 2 खाली आलेत आणि इंडेक्स काय झाली पॉझिटिव्ह झाली. तर दुसरं उदाहरण पाहूया आपण 11/3⁻5 आन्सर काय येईल 3/11⁻5. तिसरं उदाहरण पहा y⁴ -4 तर आन्सर काय येईल 1/y⁴ किंवा आणखी एक उदाहरण घेऊया आपण या ठिकाणी चौथा 1/6⁻3 काय येईल आन्सर सांगा 6⁻3. या प्रकरणामध्ये आपण जी काही नियम पाहिले त्या गोष्टी आपल्याला ज्या काही लक्षात ठेवायच्या त्या आपण थोडक्यात त्याची उजळणी करूया. पहा ए हा काय आहे नॉन झिरो इंटिजर. ओके. एम ए अँड बी घेतो मी ए अँड बी नॉन झिरो इंटिजर एम अँड एन पॉझिटिव्ह इंटिजर. तर पहिला नियम आहे गुणाकाराशी रिलेटेड a⁴m इंटू a⁴n तर काय याचा आन्सर याचा सिम्पल फॉर्म काय होईल a⁴m + n. दुसरा आहे भागाकाराच्या संदर्भामध्ये a⁴m डिवाइड बाय a⁴n तर या ठिकाणी उत्तर काय येईल a⁴m - n. या ठिकाणी कंडिशन काय m मोठा असेल n पेक्षा आणि जर सेकंड केसमध्ये समजा m मोठा असेल लहान असेल n मोठा असेल तर तर त्यावेळेला काय मिळेल आपल्याला a⁴m डिवाइड बाय a⁴n इज इक्वल टू 1/a⁴n - m. आणि तिसरी कंडिशन या ठिकाणी होती m इज इक्वल टू n असेल तर काय होईल a⁴m डिवाइड बाय a⁴n इज इक्वल टू a⁴m - n या दोघांच्या किंमत सारख्या असतील. ठीक आहे. m इज इक्वल टू n तर काय होईल a⁴0 म्हणजेच काय 1. या तीन कंडिशन आपण भागाकारामध्ये पाहिल्या होत्या. ठीक आहे. पुढचा नियम आपण पाहिला होता a⁴0 असेल तर व्हॅल्यू काय येते त्याची 1 येते आणि a⁴1 असेल तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे aच येणार आहे. ठीक आहे. आणि जर a⁴ निगेटिव्ह m असेल तर आन्सर काय येईल 1/a⁴ पॉझिटिव्ह m येईल. आणि जर दोन संख्यांचा गुणाकार चालू असेल a × b त्याची पॉवर जर m असेल त्याचा सिम्पल फॉर्म काय होईल a⁴m × b⁴m. आणि जर भागाकार सुरू असेल a/b⁴m तर काय होईल a⁴m डिवाइड बाय b⁴m. आणि इंडेक्स ऑफ इंडेक्स नंबर असेल पुढचा नियम काय आपण पाहिला की a⁴n असं जर असेल तर a⁴m × n यांचा दोघांचा गुणाकार करतात. आणि जर एखाद्या वेळेला a/b
असा भागाकार दिलेला असेल आणि त्याची निगेटिव्ह इंडेक्स असेल आणि याला आपल्याला पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर या दोघांची काय करायची, जागा अदलाबदल करायची. जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर करायचा, डिनॉमिनेटर न्यूमरेटर करायचा, म्हणजे बी अपॉन काय होईल, ए होईल आणि इंडेक्स काय होईल मात्र या ठिकाणी पॉझिटिव्ह होईल. ठीक आहे, हे काही नियम आपण या प्रकरणामध्ये पाहिले. यांचा उपयोग आपल्याला पुढच्या वर्गामध्ये म्हणजे 8वीमध्ये होणार आहे. 8वीसाठी आपल्याला ही थोडक्यात उजळणी पण होती. आता आपण 8वीच्या घटकाचा विचार करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, धन्यवाद.